विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडंट आयडीच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे। या आयडीमुळे विद्यार्थ्यांना एका विशेष क्रमांक मिळणार आहे। या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवण्यात येणार असून ती हवी तेव्हा ऑनलाईन पाहता येणार आहे। त्यामुळे एका महिन्यात 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नेमकं अपारचा उपयोग काय असणार आहे आणि विद्यार्थ्यांना अपारच्या बेनिफिट्स काय होणार आहेत ते पहा। राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना 12 अंकी अपार आयडी देण्यात येईल आणि तो एक युनिक असेल। विद्यार्थ्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत अपार कार्यान्वित राहील। UDIS प्लस प्रणालीत ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध झाले आहे त्यांचेच अपार आयडी तयार होणार आहे। अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटवण्यास मदत करणे आदी बाबी नियंत्रित होणार आहे। अपार आयडी तयार झाल्यानंतर तो डिजिलॉकरला जोडण्यात येईल। त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष्य, 10वी आणि 12वी परीक्षेचे निकाल, उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांमधील यश हे सारे त्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे। अपार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यांमध्ये ऑनलाईन पाठवणे सुलभ होणार आहे। विद्यार्थ्यांचे अपार आयडी विविध समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीच्या ग्राफिकल ॲनालिसिस करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट विद्यार्थ्यांसाठी होता। मित्रांनो, नेमकं अपार कार्ड कशा प्रकारे बनवले जातात त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।